श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवा मार्गात आल्यानंतर तुम्हाला आपले पितर त्यांची सेवा कशी करायची, तसेच आपली कुलदेवी नेमकी कोणती असते, कुलदैवत कोणता असतो, ही सगळ्यांची आपल्याला माहिती मिळते। मग पितरांची सेवा कशी करायची, आपली कुलदेवीची सेवा कशी करायची, किंवा आपले कुलदैवत कोण आहे त्यांची सेवा कशी करायची, या सर्वांची माहिती तर आपल्याला मिळतेच। आणि त्या माहितीनुसार जर आपण रोजची कंटिन्यू त्यांची उपासना केली, म्हणजे पितरांचं काय करायचं तर देवपूजा करण्याच्या आधी अंघोळ केल्यानंतर लगेच दक्षिण दिशेला मुख करून आपण ते पितृसूक्त म्हणू शकतो। मग त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची। त्यानंतर मग आपली कुलदेवीची सेवा, निदान ते कुलदेवीचे जे 5 मंत्र असतात ते म्हणायचे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो काही मंत्र आहे तो 1 माळ जप करायचा। आणि दर मंगळवारी श्री दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन करायचे, म्हणजे देवीचा एक तरी पाठ आपल्या झाला पाहिजे। त्यानंतर आपले जे कुलदैवत आहेत ते जेजुरीचे खंडोबा, मग यांची दर रविवारी ती मल्हारी सप्तशतीचा 1 पाठ नक्की करावा। अशी ही जी काही सेवा असते ती आपली कंटिन्यू चालू राहिली पाहिजे। मग भगवान श्री स्वामी समर्थांचा हा जो आध्यात्मिक मार्ग आहे त्यामध्ये फक्त आपले पितर किंवा कुलदेवी कुलदैवत यांची सेवा झालीच पाहिजे असं नाही, तर त्यांच्यासोबत आपले जे इष्टदैवत आहेत म्हणजे कोण तर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सुद्धा उपासनेला तितकेच महत्त्व आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा निदान आपल्या देवघरात फोटो पाहिजे किंवा मूर्ती असली तरी चालेल, आणि देवघरात फोटो व मूर्ती हे दोन्ही असले तरी चालतील। मग रोज नित्याची त्यांची पूजा अर्चा झाली पाहिजे। स्वामी महाराजांना रोज नित्याचा 2 वेळचा जेवणाचा नैवेद्य दाखवला गेला पाहिजे। तसेच प्रत्येकाने आपल्या घरात रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप हा नित्य केला पाहिजे। तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे काही चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे रोज नित्य क्रमशः 3-3 अध्यायांचे वाचन झालेच पाहिजे। म्हणजे आज जर 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे 3-3 अध्याय वाचन झाले पाहिजे। तसेच गायत्री मंत्र जो जप आहे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, ह्या मंत्राचा 1 माळ जप नित्य झाला पाहिजे। स्वामींच्या केंद्रामध्ये जाल तर तिथं त्या ठिकाणी रोज नित्याचे 3 आरत्या होतात। सकाळी 8ची भूपाळी आरती, नंतर 10:30ची नैवेद्य आरती आणि संध्याकाळची 6 वाजेची आरती, अशा 3 आरत्या होतात। मग रोज जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रोज एक तरी आरतीला उपस्थित राहावे, किंवा जर रोज जमत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी एखाद्या आरतीला उपस्थित राहिले तरी चालेल, पण आठवड्यातून एकदा तरी स्वामींच्या केंद्रात जाऊन आरतीला उपस्थित राहणे गरजेचं आहे। तसेच स्वामींच्या सेवा केंद्रामध्ये वर्षभर उत्सव असतात, म्हणजे स्वामींचे जे काही श्रीपाद श्रीवल्लभ किंवा गायत्री मातेचा असं प्रत्येक देवदेवतांचा उत्सव असतो। मग त्या उत्सवांमध्ये तुम्ही हजर राहिले पाहिजे। आणि जर प्रत्येक उत्सव तुम्हाला जर हजर राहणे जमत नसेल तर तुम्ही दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी किंवा गुरुपौर्णिमा अशा या उत्सवांना हजर राहिलंच। प्रकारे आपण जेव्हा स्वामींच्या केंद्रामध्ये आलो तेव्हा आपल्याला आपले पितरांचा उद्धार कसा करावा, किंवा आपली कुलदेवी नेमकी कोणती, त्यांची सेवा कशी करायची, आणि जे आपला जे काही दोष आहे त्याचं दोषाचं निवारण कसं होईल, या सर्वांची माहिती आपल्याला सेवा केंद्रात मिळते। मग या सेवा केंद्राचे आपले जे इष्टदैवत आहेत त्यांची सुद्धा सेवा करणे तितकेच महत्त्वाचे आहे। म्हणून या मार्गात आल्यानंतर आपण नित्य रोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी आणि स्वामी चरित्राचे 3 अध्याय जर वाचन केले तर नक्कीच आपले जे इष्टदैवत आहे ते आपल्या पाठीशी राहतील। आणि स्वामींच्या म्हटल्याप्रमाणे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ह्या वाक्याची प्रचिती नक्की तुम्हाला येईल। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।